नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोरकर. लोकमत फिल्मीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा परिसर खरंच खूप खास आहे, कारण की महिला दिनाच्या निमित्ताने आज मी पोहोचली आहे खेरवाडी या परिसरात आणि इथे खूप सुंदरशी जागा आहे. त्या जागेचं नाव आहे युवा परिवर्तन. नेमकं काय आहे युवा परिवर्तन? चला जाणून घेऊया. मध्ये स्थापन केली, म्हणजे 2 वर्षांमध्ये ह्याला 100 वर्ष पूर्ण होणार आहे. थर्ड जनरेशन आहे मिस्टर अँड मिसेस खेर. ॲक्च्युली ते आता स्वतः 85 मध्ये आहे. ओके. थर्ड जनरेशन. तर त्यांचं असं म्हणणं होतं की आता ते फ्रीडम फायटर वगैरे सगळं होतं, पण काहीतरी एक लक्ष हवं आहे. तर त्यासाठी त्यांनी युवा परिवर्तन ही चळवळ सुरू केली. बरं. आणि युवा परिवर्तन म्हणजे 1998 मध्ये तेव्हाचं जे जनरेशन होतं ते कसं ड्रग्स, गँगवर्स अँड एव्हरीथिंग. सो त्यांचं असं म्हणणं होतं की आपली जर युवा पिढी जर चांगली नाही झाली तर मग देश नाही होणार. मग त्यासाठी पण त्यांचं असं होतं की जे फायनान्शियली खूप चांगले असतात त्यांना खूप संध्या मिळतात, पण कधी कधी इंटेलिजंट आणि कॅलिबरवाली मुलं असतात, पण जस्ट बिकॉज ते ड्रॉपआउट्स आहेत किंवा त्यांचे फायनान्शियल बॅकग्राऊंड्स आहेत, झोपड्यांमध्ये राहणारे, त्यांचे प्रॉपर त्यांना कोण गाईड करणारं नाही आहे, मग अशा मुलांना कोण. तर मग त्यांनी युवा परिवर्तन हे सुरू केलं आणि ह्याचं प्रॉपर इनॉग्रेशन आहे ते APJ अब्दुल कलाम आझाद यांनी केलं. त्यांनी स्वतः ह्याचं इनॉग्रेशन केलं आणि त्यासाठी त्यांनी ते पार्लमेंटमध्ये प्रॉपर त्याचं काय म्हणतात उद्घाटन असं केलं. खेरवाडी सोशल वेलफेअर ही संस्था 1928 साली BG खेरांनी सुरू केली होती. आपल्या देशाची युवा पिढी ही कुठेतरी वंचित आहे शिक्षणापासून, एका चांगल्या स्किलपासून. आणि म्हणतात ना की जर देशाची युवा पिढी जर सुशिक्षित झाली तर देशही भरभराटीला जाऊ शकतो. आणि हीच कल्पना ठेवून त्यांनी युवा परिवर्तन हा एक प्रोजेक्ट चालू केला. बायकांसाठी जे कोर्सेस आहेत ना, तो त्यांना दृष्टिकोन धरून आम्ही ठेवला जातो, कारण बायका या दुपारी फ्री होतात. सकाळी त्यांचे नवरे कामावर जातात, मुलं शाळेत जातात, घरातलं जेवण होतं, भांडी होतात, आणि मग जो दुपारचा वेळ आहे तोच त्यांना अवेलेबल असतो. आणि त्यांच्या कन्व्हिनियन्सनुसार आम्ही बॅचेस ठेवतो. आणि ते आम्ही त्यांना ही सांगतो की तुम्हाला जर त्या बॅचेस मध्ये काय काय खूपशे आहेत. मेहंदी आहे, ब्युटी पार्लर आहे, नर्सिंग आहे, असे भरपूर कोर्सेस. ते सगळे ट्रेनिंगसाठी इथे आणि अशा वेळेस त्यांना जेव्हा अडचण होती की अरे मुलं आहेत आमची, लहान लेकरं आहेत, घेऊन या, काही प्रॉब्लेम. आपण करतो एज्युकेशन पूर्ण आणि जेव्हा पुढे जॉबला जातो तेव्हा विचारतो अरे तुझ्याकडे एक्सपिरियन्स नाही. पण या मुलांसाठी तो ऑन जॉब ट्रेनिंग म्हणजे तुम्हाला लगेच जॉब पण मिळाला, तुम्हाला ते लोक फ्रीमध्ये ट्रेनिंग देतात, ऍक्च्युअल ट्रेनिंग. ओके. आणि प्लस ते लोक त्यांच्या परीने काहीतरी स्टायपंड त्यांना देतात. म्हणजे 2 ते 5,000 असलं तरी चालेल, पण ट्रेनिंगच्या बरोबरच स्टायपंड पण होतं. अच्छा लग रहा है ना अभी? एक्सपीरियंस कैसा है आपका? अच्छा लग रहा है ना? अरे वा, अरे बापरे, सगळे ते खेळत पण असतील ना. काय काय करताय तुम्ही? ओय गो, किती छान बनवलंय स्कर्ट. मस्त. कटोरी बना रहे हो आप? डबल कटोरी. अच्छा. लहानपणी करायचे. अशी अशी रिंग होती आणि म्हणजे मी ट्राय करते, मी दुसरीकडे ट्राय करते. हा
मी खूप वर्षाने घेतलंय हातात हे. आय डोंट नो मी करू शकेन का नाही ते. कारण मला आई म्हणायची आहे पॉकेट मनी आम्ही काही देऊ शकणार नाही, तुला पॉकेट मनी पाहिजे असेल तर चल स्वतः स्वतः कमव. बरं किती वर्षांनी ती करतेस हे? साधारण 25. क्लासेस केलेले आहेत बघून बघून तेव्हा ते त्या- युट्यूब पण नव्हतं ग. काहीच नाही, मग मोबाईल फोन नाही. तरीही आता हे कोणी समजा कोणाच्या घरी समजा मी गेली आहे आणि मी बघत असेल की हे काहीतरी चालू आहे तर मी फक्त ऑब्झर्व करायचं. आवड असेल ना Yes. तर अर्ध्या गोष्टी तुम्ही तिथेच जिंकता. म्हणजे तुम्हाला असं वेगळं ट्रेडिंग असं फक्त एक टच द्यायची गरज असते, पण अदरवाईज तुला काही गरज नसते वेगळं तुला शिकवण्याची. हे बघ. बरं शिवणकाम वगैरे असं कधी मशीन हो 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 मला आवडेल करायला, मी करणार आहे. तू काय काय करणार आहेस आज? मी पिशव्या करायचे लहान असताना, मी खोटं नाही सांगत आहे. सिरियसली? मी जेन्युअनली पिशव्या शिवायचे ओके. आणि आईचा उरलेला ब्लाऊज पीस असेल Blouse piece किंवा किंवा- एखादा बॉर्डरवाली साडी असेल अशी छान, पण ती यूज करून आईला कंटाळा आला असेल किंवा ती टाकून द्यायची असेल तर त्याच्या मी पिशव्या शिवायचे. माझ्या बाबांना झेनिथ कंपनीमध्ये होते माझे बाबा, तिकडे बाबांना ना काही रुमाल असे मिळायचे यूज करण्यासाठी. Wow. म्हणजे अशा कलर्स शेड्सचे लाईनचे असे, त्याच्या पिशव्या शिवायचे. सिरियसली? वाव. मज्जा होती का पण त्याच्यामध्ये खूप. बरं आत्ता जेव्हा या सगळ्या बायकांना बघताय बिकॉज तेव्हा तर आपण फन म्हणून या सगळ्या गोष्टी केलेल्या, पण आता कुठेतरी रोजगार म्हणून या सगळ्या गोष्टी करतायत आणि त्यांचा जी शोध मोहीम चालली. आपण तेव्हा खरंच लहानपणी म्हणायचे की शिवणकाम शिका, हे करा ते करा, या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत एका स्त्रीला. सो माझ्या मते आज त्या मुली सगळ्या त्यांनी आपलं स्वतःचं पोट भरत आहेत आणि अशा असंख्य बायका असतील ज्या या सगळ्यांनी आज स्वतःचं रोजगार सांभाळत आहेत, स्वतः सगळं घर चालवत आहेत आणि ही मजा वेगळी असते का? अर्थात अर्थात अर्थात. सी कसं असतं, जबाबदारी सांभाळून तुम्ही तुमच्या आवडीचं काम करताय, जबाबदारी सांभाळून. Yes. त्यामुळे त्या बायकांना कधीच थकल्यासारखं वाटत नाही. कारण की त्यांच्यासाठी असं असतं की मी घर पण सांभाळते आणि मला हवंय तसं कामही मला करता येतं. ॲक्च्युली सो त्याच्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये काही टायर्डनेस नसतो. त्यांना असं काही असं वाटत नाही की अरे यार मला थकायला होतं आहे, मला हे नाही करायचं आहे. उलट त्यांना जास्त ऊर्जा मिळते मला असं वाटतं. हा जो ब्रेक पिरियड आहे त्यांचा आत्ताचा, त्या ब्रेक पिरियडमध्ये त्यांना त्यांची इच्छा आहे म्हणूनच ते इथे आल्यात ना. डेफिनेटली. त्यांना छान काहीतरी शिकायचं आहे, त्यांना काहीतरी करून दाखवायचं आहे म्हणून ते आलेले आहेत. सो त्यांना आय एम शुअर त्यांना विचार तुम्हाला कंटाळा येतो का किंवा थकल्यासारखं वाटतं का, तर ते नाही बरं, ते म्हणणार. मुलं बाळ वगैरे सगळं घेऊन येण्याची जी परमिशन आहे ती एक अफलातून आहे. आणि की मला काय वाटतं आपल्याला- माहितीये का, हा वेगळा थॉट माझा आहे. लहान मुलं अगदी कळायला लागल्यापासून हे बघतात ना, ज्याला आई काम करते, हां. आई घर सांभाळून काम करते किंवा त्यांच्यावरती होणाऱ्या संस्कारांचं मोजमाप वेगळ्या पद्धतीचं असतं. डेफिनेटली. आणि ते बायकांना ज्यावेळेला मुलं मोठी होतात त्यावेळेला त्यांना कळतं अरे आई आपली इंडिपेंडंट आहे, आपली आई घरातलं काम करून हे सगळं काम करून तिने सुरुवात केली. सो मॅटर करतात ह्या गोष्टी, खूप मॅटर करतात. इथे धागा संपलेला आहे, नाही तर हे पान मी पूर्णपणे भरलं असतं. मला छोटासा धागा दिला. हे बघ. बरं ती नख्खं जी नेल्स एवढे आपण केले आहेत त्याचाही विचार न करता ती जी सुरू झाली आहे हे मॅडम, बघा, हा भागही भरता येतो. ह्याच्यामध्ये वेगळा कलर टाकायचा तर करता येईल, पण हे पानच केलं होतं मी. तर पान आहे त्याच्यामुळे ह्यात धागा कमी पडलाय. हे बघ बघ मला जमलंय का. खूप वर्षाने तुला आता मी आवडलं. याच्यावरती बसणार आहे की जेणेकरून मला एक शिलाई 2 मारता येत आहेत का फक्त मला चेक करायचंय खूप वर्षानंतर. मोठा टास्क तर हाच आहे ना, जेव्हा धागा निघतो वारंवार कुठलीही कामं करताना. Oh my God. लगेच तो केलेला आहे. मला आई म्हणायची
की शिलाई आहे ना ही एकदम सरळ आली पाहिजे, स्ट्रेट आली पाहिजे आणि त्याच्यावरती डबल शिलाई मध्ये पण ना आई येतोय ग जरा आहे म्हणजे मला असं आणि तू वाटलं मी एवढी विसरले असेल. एवढी छान केली असं ती म्हणजे जसं ती आई थँक्यू सो मच टू यू ऑल, कारण की मला खरंच आहे माझ्या मेमरी जागा झाल्या. माझ्या घरी पण मशीन होती, मी लहान होते त्यावेळेला. स्टूडेंट्स हम मिलते हैं ना वो एक स्टॉल लगाते हैं स्टूडेंट जो स्टिच करते हैं तो हम लोग स्टॉल लगाते हैं उसका कॉस्ट रहता है 250 या 200 ब्लाउजेस रहेंगे तो इसका क्या प्राइस ये आहे? 200 है ठीक आहे, ओके, मी घेते विकत ही. बरं याचा खर्च किती झाला टोटल एकूण म्हणजे बनवायला? ये 100 रुपीज़ तक आता है बट स्टूडेंट का सिलने हाँ, ऐसा सगळं. करके। हाय हाय, अरे वा मेहंदी डिझाईन्स. स्कूलमध्ये होते, शाळेत असताना एक 5वी-6वीतला किस्सा असेल, 4थी 5वी 6वीपैकी एका वर्षी. तेव्हा ना मला मेहंदी एवढी आवडायची की मी कोण आणायचे मेहंदीचे आणि रात्री 12 वाजेपर्यंत. गावासारख्या ठिकाणी 12 म्हणजे खूप झाले, साधारण 8:30ला जेवण झालं की मी मेहंदी काढायला बसायचे. मी पूर्ण एवढा हात भरायचे, हा झाला की या हाताने पूर्ण अशी मेहंदी काढायचे, हा हात भरायचे. एकदा गंमत अशी झाली, या नादात मी घरचा अभ्यास विसरले करायचा. सदावर ते टीचर म्हणून होत्या, त्यांनी विचारलं चला वह्या पुस्तकं काढा आपापली आणि हा कालचा घरचा अभ्यास दाखवा सगळ्यांनी. तर मला लक्षात आलं की मी घरचा अभ्यास केला नाही आहे. तर त्यावेळेला होतं ना पट्टी एक हातावरती, घरचा अभ्यास नसेल केला तर 2 हातावरती फटका बसायचा. तर माझी वेळ आली तर मी उभी राहिले आणि मी टीचर म्हणाले काय निमकर घरचा अभ्यास का नाही केला? मी ना काल खूप गडबडीत होते, पाहुणे आले होते, मला वेळ नाही मिळाला असं मी उत्तर दिलं. हात पुढे कर, हात पुढे केला आणि हातावर मस्तपैकी अशी मेहंदी होती. वा होय वा वा, मेहंदी काढायला वेळ मिळाला आणि घरचा अभ्यास करायला वेळ नाही मिळाला आणि फटकन असा जोरात फटका पडला होता. ज्या ज्या पद्धतीची कला इथे शिकवली जाते ना, साधारण ऑलमोस्ट 90% लहानपणी मला हे करायला आवडायचं, मी हे करायचे, माझा वेळ जायचा. मुळातच लहान असताना बोर होणं काय असतं हे माहीत नव्हतं. त्यावेळेला ना मोबाईल होता, न कुठलेही सोशल मीडिया होता, काहीच नव्हतं. उलट मला असं वाटतं की त्यावेळेला ते चांगलं होतं, कारण की मन रमवण्यासाठी मुलं स्वतःहूनच काही ना काहीतरी नवीन गोष्टी शिकत होत्या. किती क्यूट आहे ते सगळे. काय करताय तुम्ही? काय करताय तुम्ही? काय शिकताय? काय करताय? आपका नाम क्या है? हाँ? नाम क्या है? मम्मी शोधून गेली. मम्मी कुठे गेली? कुठे गेली मम्मी? मम्मीला आव्वा करू? ओढू मम्मीला सोडून गेली म्हणून? आव्वा करू मम्मीला? चॉकलेट कोणाला आवडतं? त्याने असा हात वर करायचा. चॉकी कोणाला आवडतं? चॉकलेट कोणाला आवडतं? मी तर केला बाबा, मला आवडतं चॉकलेट. मला पप्पी दिली तर मी चॉकलेट देणार, नाही तर मी नाही देणार. लाजतोय तो. बरं पोयम पोयम पोयम. Mango, apple, mango, banana,
व्हेरी गुड. Chico, chico, chico. Chico, chico, chico. Shushala. Shushala. किती छान. Sunday, Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, Saturday. संडे. किती गोड. दादाला हाय कर दादाला. हे बघ सगळे से हाय. हे बघ इकडे हाय करा हाय. ABCD. हा. आजच्या पुरती एवढंच. Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, Saturday, संडे. व्हेरी गुड. Tudda, dadda, badda. ओ ग आधीच ग. जागा प्रसन्न करणारी जागा आहे खरं तर खरंच. आणि इकडची माणसं कधी आपली होऊन गेली ते कळलं देखील नाहीये या गप्पांच्या नादात. खरंय. आणि ना या लहान मुलांना भेटून तर मला फारच आवडतं. इतका इनसन्स असतो त्यांच्याकडे. म्हणजे मला असं वाटतं की त्या लहान मुलांमध्ये एवढी ताकद आहे ना समोरच्याला रिलॅक्स करणं. एक प्रकारचं त्यांना भेटणं ही मेडिटेशन असं मला वाटतं. कारण की आपण हे सगळं विसरतो. आपण जे त्यांच्याजवळ येतो इतकं प्युअर माइंड असतं, इतके इनोसंट असतात ते. त्यांच्याकडची येणारी एनर्जी जी असते ती 100% आपल्यावर चांगल्या पद्धतीने इम्पॅक्ट करते. आणि हा इनोसन्स नाही आहे गं. लहान मुलांमधला इनोसन्स कुठे बघायला मिळत नाही. सो त्यांना बघितल्यावर वेगळीच प्रसन्नता येते. वेगळंच वाटतं मला तर. त्यांचं ते बोबडं बोलणं असेल, त्यांचं धावत धावत येणं असेल आणि त्या चॉकलेटसाठी 2 पप्प्या देणं असेल, हे सुख आहे. हे सुख फार रेअर आहे मला असं वाटतं. सो मला इतकं छान वाटलं की अरे डिरेक्टली मी साधारण 90, 92, 97च्या काळामध्ये गेले की तिथं कोपऱ्यामध्ये ठेवलेली मशीन व ते घर, मग तिथे मी शिवायचे, बाबांना दाखवायचे, बाबा बरोबर झाले काही पिशवी. हे सगळं मला त्या काही मिनिटांमध्ये आठवलं. आणि थँक्स टू यू फॉर दॅट. थँक्स टू लोकमत की हा एक्सपिरियन्स मला घेता आला. आणि परत अजून ते आपण एक विणकाम करत होतो बघ थोडं, Yes. तेही मी करायचे. रिंग्स आणून ठेवल्या होत्या. आज आपण वुमन्स डेच्या निमित्ताने हे सगळं करतोय, पण अदरवाईज देखील हे कार्य माझ्या मते प्रत्येकाने केलं पाहिजे. बिकॉज प्रत्येकाचं समाजाला काहीतरी देणं असतं जसं आपण म्हणतो. सो ते कसं आणि कुठल्या मार्गाने द्यायचं फक्त खूप ती एक संधी संधी शोधता आली पाहिजे. आणि मग खूप काय होतं माहितीये का, खूप लोकांना असं वाटतं समाजाला देणं म्हणजे फक्त तुम्ही आर्थिकदृष्ट्या किती देताय. पैशांच्या रूपी दान केलं म्हणजेच दान, किंवा अन्नाच्या रूपाने दिलं म्हणजेच दान. तर खरं तर दान देण्याचे अनेक प्रकार आहेत. खूप लोक असे असतात की त्यांना दान करण्याची तेवढी त्यांची ऐपत नसते, गरीब असतात. तर मला असं वाटतं तुम्ही पैशांच्या स्वरूपाने किंवा अन्नाच्या रूपाने दिलेलं दान हे श्रेष्ठच आहे, मी नाही म्हणत नाही आहे. पण अनेक रूपं आहेत त्याची. तुला दान करायचं असेल, तू मला 5 मिनिटासाठी भेटलीस, पण त्या 5 मिनिटामध्ये मी तुझं दुःख बाजूला ठेवून तुला हसवलंय का? तर हे सुद्धा एक प्रकारचं आपण समोरच्याला नकळत केलेलं एक आनंदाचे काही क्षण देतो आपण.
पण तुम्ही एकीकडे मी खूप ठिकाणी बघितलंय, पण तुम्ही समजा सोशल ॲक्टिव्हिटीज करत असाल, पण दुसरीकडे तुमची चिडचिड आणि तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने बिहेव करत असाल, आपल्याच माणसांसोबत जर चुकीच्या पद्धतीने रिॲक्ट होत असाल, चुकीचे शब्द वापरून, राग-राग करून, कोणाबद्दल वाईट चिंतून, तर त्या सेवेचा काहीच उपयोग नाहीये. गरज नाहीये तुम्ही जाऊन प्रत्येकाला ₹101 दक्षिणा द्या. नाही, ज्यांना भेटाल आनंद द्या. ते सुद्धा दानच आहे. सो मला असं वाटतं, की ते तर मला करायला आवडतं. का? कारण की ह्यांच्यामुळे माझ्या चेहऱ्यावरती आनंद येतोय ना, मग माझ्यामुळे पण त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आला पाहिजे. कसं असतं, वाईट कर्म केल्यानंतर आपण म्हणतो ना, नको नको वाईट कर्माची शिक्षा नको, जाऊ दे, ते निघून जाऊ दे, असं म्हणतो का? घाबरतो आपण. पण मी तर म्हणेन, की त्याच्याही बद्दलही देवाजवळ प्रार्थना करावी. ठीक आहे, माझ्याकडनं कळत नकळत ज्या काही चुका झाल्या असतील, दे तू शिक्षा. ती भोगण्याची ताकद फक्त मला दे. सो मला असं म्हणायचं की पुण्य करतानाही तुम्ही हा विचार नाही केला, मी लोकांचं भलं केलं ना, माझं पण भलं झालं पाहिजे. नाही, तुझं काम नाहीच आहे ते. तू भगवद्गीतेमध्ये पण लिहिलेलं आहे की तू कर्म कर, छान कर्म कर, मी ठेवतो ना नोंद, तू कशाला ठेवतीयस? मी आहे सगळं बघायला. Right. तू फक्त निखळ मनाने हे कर. तेव्हा माझ्या माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. देवाने इतकं सगळं दिलंय आपल्याला. रादर आपल्याला भरपूर दिलं, त्यातलं काही गमावलं असेल तर ते आपल्या कर्मांनी गमावलंय आपण. सो त्याच्याकडे जाऊन परत हात जोडून काहीतरी मागणं, देवा मला हे दे, देवा मला ते दे. देव म्हणून लाज वाटली पाहिजे का? आपल्याला हातपाय धडधाकट हातपाय दिले. धडधाकट. मी स्वामींजवळ प्रार्थना करते, स्वामी जी संकट यायची ती येऊ दे, काही प्रॉब्लेम नाही, ती ताकद द्या. मी बुडते असं वाटतंय ना, बुडू द्या, पण मला हे माहिती आहे की जिथं मी गुदमरायला लागेल त्याला स्वामी हात देणार आणि मला वर काढणार. हा विश्वास परमेश्वरावर ठेवायचा आणि आपले कर्म करत राहायचे. माधवी, म्हणजे हे जे तू डोनेट करते, डोनेट म्हणण्यापेक्षा ही स्वतःच्या मनातली इच्छा किंवा तुला जे वाटतंय की मला कोणाला काहीतरी द्यायचं आहे, ते आतून आलं पाहिजे. बरोबर. आणि ते तुझ्या आतून आलं. हे तुला कधीपासून रिअलाईज झालं आणि कधीपासून तुला जाणीव झाली त्या गोष्टीची की हो, मी हे केलं पाहिजे? मी तुला खरं सांगू, ही शिकवण माझ्या आईची आहे. आईने खूप लहान असताना मला सांगितलं होतं की माधवी, जे तू पैसे कमवशील, जे तू कमवतेस त्याच्या 25% भाग हा समाजासाठी असतो. चल, तुला 25% जमत नसेल, त्याच्यातले पर्सेंटेज कमी कर, पण एक हिस्सा जो असतो, एवढा हिस्सा नसेल देता येत तुला, एवढा हिस्सा ठेव, पण हा हिस्सा कंपल्सरी समाजासाठी आपण देणं लागतो. हे मला नेहमीच सांगते. मला एक किस्सा आठवतोय. मी एक नाटक करत होते, पहिलं नाटक होतं माझं. त्याचं पाकिट होतं ₹300. ₹300 सुरुवात केली. त्यांना बॅकस्टेजला ना, तुला माहिती आहे, नाटकासाठी सगळं सामान उचलून ठेवायला लागतं. ते इतकं हेवी असतं ना. तिथे साधारण ना माझ्या वडिलांच्या वयाचा एक गृहस्थ होते. ते ना असे उचलत न्यायचे आणि ठेवायचे. तर ना मला, मी शपथ सांगते, मला माहीत नाही, मला असं वाटलं यार, बाप किती मेहनत करतो ना, हे काय कष्ट आहेत म्हटलं, हे सगळ्या फळ्या उचलून स्टेज उचलायचं आणि ते सगळं लोड करायचं ट्रकमध्ये. तर मला ₹300 पाकिट होतं, मी त्याशी एक पाकिट त्यांना देऊन टाकलं. त्यांना म्हटलं, काका हे तुमच्यासाठी, काहीतरी खाऊ घ्या किंवा काही घरी घेऊन जा, असं बोलले ते. आणि तुला खरं सांगते पूजा, मी शपथ घेऊन सांगते, मला इथे काही माझं कौतुक करायचं नाही. पहिली गोष्ट, मला फक्त हे सांगायचं याच्यामागे, ते ₹300 दिल्यानंतर मला इतका आनंद झाला, मला समाधान वाटलंय. छान ना, त्यांना आवडलं असेल ना. या समाधानासाठी करावं, या आनंदासाठी करावं. त्यावेळेला नवीन होते का, आणि मी आईला सांगितला होता किस्सा, आणि आई हसली होती. ठीक आहे, चालेल, तुला आवडलं ना, म्हटलं हो. तर तो आनंद जो असतो ना, तो किती भारी वाटतं अगं. वुमन्स डेच्या निमित्ताने प्रत्येकाच्या आयुष्यात एक खंबीर महिला असते. आई तर असतेच असते. आईच्या व्यतिरिक्त डेफिनेटली सोनालीताई नेहमीच आहेत तुझ्यासोबत. त्यांच्या व्यतिरिक्त या 2 व्यक्तींच्या सोडून अजून तिसरी महिला कोण आहे तुझ्या आयुष्यात, जिला तू हाक मारली की पळत येणार, किंवा काहीही तुझं दुःख असू दे किंवा काहीही प्रॉब्लेम्स असू दे, तू हक्काने फोन करून बोलतेस, सांगतेस? 2015 पर्यंत असं कोण नव्हतं. ओके. 2015 पर्यंत मी माझी स्ट्रॉंग झाली. मी इतकी म्हणते विसरबोळी किंवा अशी बावळट होते ना, की मी ट्रेनवर स्वतःची पर्सच विसर, बॅगच विसर. मग मी गोंधळायचे. दादरवरनं बोरिवलीला येताना मी रडायचे. आता कुठे जायचं, आता कुठली ट्रेन पकडायची, वेस्टर्न साईडला जायचं असतं. इथपासून सुरुवात झाली होती माझी. तर त्यावेळेला कोणी, फक्त आईचा विश्वास होता, एक सपोर्ट होता, पण बाकी मी परिस्थितीने प्रचंड स्ट्रॉंग झाले. आणि 2015 नंतर आयुष्यामध्ये एक अशी व्यक्ती आली माझ्या, की आजही तिला पटकन सांगितलं ना, की जी माझ्या आवाजावरनं ओळखेल काहीतरी गडबड आहे, ती तन्वी पालव, माझी मैत्रीण. येस. ती 2015 पासून माझ्या आयुष्यात आली आहे. आणि तिला मी नेहमी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये बोलते की मी जरी वयाने तिच्यापेक्षा मोठी असली तरी ती मॅच्युअर्ड जास्त आहे माझ्यापेक्षा.
आणि मला असं वाटतं आज महिला दिन आहे तर मी अगदी आवर्जून सांगेन प्रत्येक महिला स्ट्रॉंग आहे. त्यांनी Individually स्वतःला सगळ्या आजमावलं strong. नाहीये. Yes. ज्यावेळेला आपण म्हणतो ना की नाही यार मी खूप वीक आहे, नाही परिस्थिती आली ना की आपल्याला कळतं आपण हे करू शकलो. हा म्हणजे आहे मी कोणीतरी, येतो मला कॉन्फिडन्स वाढतो तुझा. पण हे बायकांना माहीत नसतं, महिलांना माहीत नसतं. महिलांमध्ये एवढी ताकद आहे, मल्टीटास्किंग म्हणतो ना आपण, एका वेळेला सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने सांभाळू शकतात. सो महिला दिनाच्या दिवशी मी हेच सांगेन महिलांना की प्लीज स्वतःला कमी समजू नका. तुम्ही सगळं काही करू शकता आणि हो ऑफकोर्स स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट जपा. जिथे सेल्फ रिस्पेक्ट आहे तिथे आनंदाने तुम्ही जगू शकता. सॅटिस्फॅक्शन, कामाचं सॅटिस्फॅक्शन सगळंच तुम्हाला मिळेल. मग जिथे सेल्फ रिस्पेक्ट नाही आहे तिथे तुम्ही मन मारूनही जगू नये आपण, कारण की त्याचा इनडिरेक्टली इम्पॅक्ट आपल्या मुलांवरती होतो. तुम्ही आनंदी फील करत असाल तर तुम्ही नक्कीच राहा तिथे तुम्हाला तो आनंद तुम्ही मुलांना पण देऊ शकाल. बट जिथे तुम्हाला असं वाटते की अनकम्फर्टनेस आहे तिथे त्याग करून राहणं म्हणजे हुशारी असं समजू नका. आणि आनंदाने आयुष्य पुढचं घालवा. आणि मला तर कधीच वाटत नाही कुठली महिला कमकुवत आहे. माझ्या आजूबाजूला पण मी बघितलं आहे, माझ्या आईला सुद्धा मी बघितलं आहे. सो सगळ्या महिलांना मी हेच सांगेन की आजचा दिवस आपला सगळ्यांचा आहे, तो सगळ्यांनी मिळून छान सेलिब्रेट करूया आणि अशाच स्ट्रॉंग कायम राहा. थँक्यू सो मच माधुरी. थँक्स थँक्यू.